प्रत्येक पुरुषामध्ये हे गुण असायलाच हवेत. मित्रांनो, एखादं मूल जन्माला येतं तेव्हा त्या मुलासाठी त्याचे आईवडील किती स्वप्न पाहत असतात. त्या छोट्याशा जीवाला मोठं करताना त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत, तो एक चांगला माणूस बनावा, समाजात त्याची ओळख आदराने व्हावी, यासाठी आईवडील आयुष्यभर मेहनत करत असतात. मुलगा मोठा झाल्यावर तो फक्त स्वतःसाठी जगणारा नसून समाजासाठी, कुटुंबासाठी आणि नात्यांसाठी जबाबदार असावा, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. कारण एखाद्या माणसाची खरी ओळख त्याच्या संपत्तीत नसते, तर त्याच्या स्वभावात, त्याच्या वागण्यात आणि त्याच्या संस्कारांमध्ये असते. संस्कार म्हणजे फक्त पुस्तकात शिकलेली गोष्ट नसते. संस्कार म्हणजे आपण कसे बोलतो, कसे वागतो, दुसऱ्यांचा किती आदर करतो, संकटात किती स्थिर राहतो आणि नात्यांची किती किंमत ठेवतो हे. एक चांगला पुरुष तोच असतो जो आपल्या कुटुंबाचा आधार बनतो, आपल्या शब्दाला आणि कृतीला प्रामाणिक असतो आणि आपल्या वागण्याने इतरांना प्रेरणा देतो. म्हणूनच जीवनात काही साधे पण महत्त्वाचे नियम असतात, जे प्रत्येक पुरुषाने पाळले तर त्याचे व्यक्तिमत्व अधिक मजबूत आणि आदरणीय बनते. माणूस जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला भेटतो तेव्हा त्याच्या वागण्यातून त्याचा स्वभाव दिसून येतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीशी हात मिळवताना किंवा कोणाचं स्वागत करताना उभं राहणं ही केवळ एक औपचारिक गोष्ट नसते, तर त्यातून समोरच्या व्यक्तीबद्दलचा आदर व्यक्त होतो. छोट्या छोट्या गोष्टींमधून माणसाची संस्कृती आणि संस्कार दिसून येतात. जो माणूस प्रत्येक व्यक्तीला आदर देतो त्याला समाजही तितकाच आदर देतो. तसंच आयुष्यात पत्नीचा आदर करणं ही पुरुषाची मोठी जबाबदारी असते. पत्नी ही फक्त आयुष्याची साथीदार नसते, तर ती भराचा आधार असते. तिच्या भावनांचा सन्मान करणे, तिच्या प्रयत्नांची कदर करणे आणि वेळोवेळी तिचे कौतुक करणे हे नातं अधिक मजबूत बनवतं. जिथे पती-पत्नी एकमेकांचा आदर करतात, तिथे घरात प्रेम आणि शांतता कायम राहते. मुलं ही कुटुंबाची खरी संपत्ती असतात. त्यांना सुरक्षित वातावरण देणे, त्यांचे रक्षण करणे आणि त्यांना योग्य मार्ग दाखवणे ही वडिलांची मोठी जबाबदारी असते. मुलं आईवडिलांकडूनच जीवनाचे धडे शिकतात. म्हणूनच वडिलांनी आपल्या वागण्यातून मुलांना प्रामाणिकपणा, धैर्य आणि जबाबदारी शिकवली पाहिजे. पालकांची सेवा ही प्रत्येक माणसाची सर्वात मोठी कर्तव्य असते. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, वाढवलं, आयुष्यभर आपल्या आनंदासाठी झटले, त्या आईवडिलांची काळजी घेणं ही केवळ जबाबदारी नाही, तर ती आपली नैतिक कर्तव्य आहे. त्यांच्या अनुभवातून आपल्याला जीवनाचे अनेक धडे मिळतात. त्यामुळे त्यांचं ऐकणं आणि त्यांचा सन्मान करणं हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. आदर ही गोष्ट फक्त नात्यांमध्येच नाही, तर रोजच्या व्यवहारातही दिसली पाहिजे. उदाहरणार्थ, कुणाच्या घरी पाहुणे म्हणून गेल्यावर किंवा कुठे जेवायला बसल्यावर त्या अन्नाबद्दल तक्रार करणे योग्य नसते. कोणीतरी प्रेमाने आपल्यासाठी केलेल्या गोष्टीची कदर करणे हेही संस्काराचेच लक्षण आहे. कामाच्या ठिकाणीही माणसाचा स्वभाव दिसून येतो. अनेकदा एखादा काम संपूर्ण टीमने केलेलं असतं, पण त्याचं श्रेय काही लोक एकट्याने घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु खरा मोठेपणा त्या व्यक्तीमध्ये असतो जो आपल्या सहकाऱ्यांचे योगदान मान्य करतो आणि त्यांच्यासोबत यश वाटून घेतो. कुटुंबावर प्रेम करणे ही देखील पुरुषाची मोठी जबाबदारी आहे. आयुष्याच्या धावपळीत अनेकदा माणूस कामामध्ये इतका व्यस्त होतो की कुटुंबाला वेळ देणं विसरतो. पण शेवटी माणसाला आधार देणारे लोक हे त्याचे कुटुंबच असतात. त्यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवणे, त्यांच्या भावना समजून घेणे आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणे खूप महत्त्वाचे आहे. स्वाभिमान देखील माणसाच्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा भाग असतो. कोणत्याही नात्यासाठी किंवा मैत्रीसाठी स्वतःची किंमत कमी करून विनाकारण झुकणे योग्य नाही. नाती ही परस्पर आदरावर टिकतात, भीक मागून टिकत नाहीत. व्यक्तिमत्वाचा प्रभाव बाह्य रूपातूनही दिसून येतो. स्वतःला नीटनेटके ठेवणे, स्वच्छ कपडे घालणे आणि आत्मविश्वासाने वागणे यामुळे इतरांवर चांगला प्रभाव पडतो. माणूस जिथेही जातो तिथे त्याची ओळख त्याच्या वागण्यातून आणि व्यक्तिमत्वातून निर्माण होत असते. संवाद करताना समोरच्या व्यक्तीकडे लक्ष देणे ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा आपण एखाद्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतो तेव्हा त्याला वाटतं की त्याच्या भावना आणि विचारांची आपल्याला किंमत आहे. रागावर नियंत्रण ठेवणंही खूप गरजेचं असतं. अनेकदा बाहेरच्या ताणतणावाचा राग आपण घरच्या लोकांवर काढतो, पण आपल्या जवळच्या व्यक्तींवर विनाकारण राग काढणे हे चुकीचे आहे. विशेषतः पत्नीवर किंवा कुटुंबावर दुसऱ्या ठिकाणचा राग काढणे हे नात्यांना कमकुवत बनवतं. कामाच्या बाबतीत प्रामाणिकपणा हा सर्वात मोठा गुण आहे. कोणतंही काम करताना इमानदारी ठेवली तर त्या कामाचा परिणाम दीर्घकाळ टिकतो. बेईमानीने मिळालेलं यश तात्पुरतं असतं, पण प्रामाणिकपणाने मिळालेला सन्मान आयुष्यभर टिकतो. स्वावलंबन हा देखील माणसाचा महत्त्वाचा गुण आहे. स्वतःची कामं स्वतः करणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि कोणावर अवलंबून न राहणं यामुळे आत्मविश्वास वाढतो. जीवनाचा खरा अर्थ हा जबाबदारीत आहे. जो माणूस आपल्या कुटुंबाची, पालकांची आणि मुलांची जबाबदारी समजून घेतो तोच खरा मोठा बनतो.
पैसा, संपत्ती किंवा पद हे सर्व तात्पुरते असतात, पण माणसाच्या स्वभावातील चांगुलपणा आणि त्याचे संस्कार कायम त्याच्यासोबत राहतात. म्हणून मित्रांनो, प्रत्येक पुरुषाने आपल्या आयुष्यात काही साधे पण मौल्यवान नियम पाळले तर त्याचे जीवन अधिक सुंदर होऊ शकते. आदर, प्रामाणिकपणा, संयम, कुटुंबावर प्रेम आणि स्वाभिमान हे गुण माणसाला खऱ्या अर्थाने मोठं बनवतात. जेव्हा एखादा पुरुष या गुणांनुसार आयुष्य जगतो तेव्हा तो केवळ स्वतःसाठी नाही तर आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठीही एक आदर्श ठरतो. कारण शेवटी माणसाच्या आयुष्यात त्याने कमावलेला सन्मान आणि जपलेली नाती हीच त्याची खरी संपत्ती असते.